गुजरातच्या अहमदाबाद इथे एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे। या विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये आगीचा मोठा भडका उठून आकाशामध्ये धुराचे लोट उडताना दिसलेत। आगीच्या मोठ्या ज्वाला सुद्धा दिसून येत आहेत। शिवाय ज्या इमारतीवरती हे विमान कोसळले आहे त्या इमारतीचं सुद्धा यामध्ये मोठं नुकसान झालंय। तर ज्या ठिकाणी हे विमान कोसळले ते ठिकाण सुद्धा मनुष्य वस्ती असल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये जीवित हानी होण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। दरम्यान या अपघातानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अहमदाबाद विमानतळावरून विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच हे विमान कोसळल्याचं कळतंय। साधारणतः 1:17 या विमानाने टेक ऑफ केलं तर 1:30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सध्या या दुर्घटनेची 2 कारणं दिली जात आहेत। ती कारणं नेमकी काय आहेत? विमान कोसळत असताना नेमकं काय घडलं होतं? यात किती नुकसान झालंय? या अपघाताचे आत्ताचे अपडेट काय आहेत? सविस्तर जाणून घेऊया या माहितीच्या आधारे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबाद इथून लंडनला जात होतं आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानी नगरजवळ हा अपघात झालाय। सध्या या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झालेला असून ही खूप मोठी दुर्घटना असल्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जात आहे। ज्यामध्ये किती हानी झाली आहे हे अद्याप तरी समजलेलं नाहीये। तर ज्या ठिकाणी हा अपघात झालाय त्या मेघानी नगरचं अंतर विमानतळापासून सुमारे 15 किलोमीटर आहे। अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी त्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे। प्राथमिक अहवालानुसार जेव्हा या विमानाचा अपघात झाला तेव्हा मात्र या विमानामध्ये क्रू मेंबरसह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। शिवाय हे विमान रहिवासी भागामध्ये कोसळल्यामुळे मोठी हानी झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मात्र याबाबतची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाहीये। या अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी आग विझवायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। विमान अपघाताचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत। ज्यामध्ये अपघात स्थळावरून आकाशामध्ये धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत। या दुर्घटनेनंतर आपत्कालीन परिस्थिती पथक घटनास्थळी तैनात करण्यात आलेले आहेत। अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे नेमके कारण निश्चित केलेले नाहीये। मेघानी नगर परिसरामध्ये धारपूर इथून प्रचंड धूर दिसत आहे। अपघात स्थळी BSF आणि NDRFच्या टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। अपघातग्रस्त विमान हे बोईंगचं 787 ड्रीम लायनर असल्याचं सांगितलं जातंय, जे 11 वर्ष जुनं आहे। एअर इंडियाच्या या विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादसाठी उड्डाण केलं होतं। ज्यानंतर इथे काही वेळ थांबल्यावर आज दुपारी लंडनसाठी उड्डाण केलं असताना हा सगळा अपघात झालेला आहे। एअर इंडियाच्या बोईंग 7878 ड्रीम लायनर या प्रवासी विमानाचा अपघात यामध्ये झालेला आहे, ज्यामध्ये 242 प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं। तसंच यामध्ये 2 पायलट आहेत आणि 12 क्रू सदस्य सुद्धा होते। अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7 किलोमीटर दूर हे विमान कोसळलं। त्यावेळी विमानाचे पंखे तुटून बाजूला पडल्याचं सुद्धा काही व्हिडिओमध्ये दिसतंय आणि सुरुवातीच्या फोटोमध्ये विमानाचे तुकडे झाल्याचे सुद्धा दिसून येत आहे। या अपघाताची 2 संभाव्य कारण समोर आलेली आहेत। पहिलं कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे हा अपघात घडला असावा। तर दुसरं कारण आहे प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान एका इमारतीवरती जाऊन आदळलं आणि त्यानंतर ते जळून खाक झालेलं आहे। अशी 2 कारणं आता सांगितली जात आहेत। तर एअर इंडियाचे हे विमान कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये गोंधळ उडालेला आहे। अहमदाबादमध्ये हा अपघात झाल्याने सगळीकडे धूर आणि मलबा पसरलेला आहे
आगीच्या मोठ्या ज्वाळा सुद्धा दिसून येत आहेत. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असून आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान एका इमारतीवरती आदळलं, ज्यामुळे हा सगळा अपघात झालेला आहे. गुजरातमधील अहमदाबाद इथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जाते. शिवाय त्या परिसरामध्ये मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. या भयानक अपघात पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या परिसरातील लोक आता या अपघातानंतर इकडे तिकडे धावत आहेत. विमानाचे बहुतेक भाग जळून खाक झालेले आहेत. ज्या इमारतीमध्ये हे विमान पडलं होतं त्या इमारतीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. या घटनेमध्ये अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विमानतळाजवळील सिव्हिल हॉस्पिटल आहे तेथे सर्व डॉक्टर्स रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार अहमदाबाद येथून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होतं. जेव्हा हा सगळा अपघात झाला, विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघात स्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसतोय. घटनास्थळी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आलेले आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप या अपघाताचं कारण अजूनही स्पष्ट केलेलं नाहीये. दरम्यान अहमदाबाद पोलीस आणि अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केलेलं आहे. पुढे या विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादचे पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं गेलं. विशेष म्हणजे या भयानक अपघातापूर्वी 37 वर्षापूर्वी सुद्धा अहमदाबाद विमानतळावर असाच विमान अपघात झालेला होता. 19 ऑक्टोबर 1988ला मुंबईहून अहमदाबादला जाणारे हे विमान कोसळलेलं होतं, ज्यामध्ये 135 प्रवासी प्रवास करत होते, तर त्यातले फक्त 2च जण वाचलेले होते आणि त्यानंतर आता हा अपघात झालेला आहे. पण यामध्ये नेमकी किती जीवितहानी झालेली आहे हे लवकरच स्पष्ट होईल. बाकी या घटनेवरती तुमचं काय मत आहे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तुमच्या बहिणीला सपोर्ट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. कारण मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, माहिती गोळा करावी लागते, एडिटिंग करावी लागते, स्क्रिप्ट बनवावी लागते, थंबनेल बनवावा लागतो, त्यानंतर व्हिडिओ बनतो, मग तो अपलोड होतो. तर मित्रांनो, ही सगळी मेहनत लक्षात घेता माझी मेहनत लक्षात घ्या आणि मला नक्की सपोर्ट करा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे सर्व फ्री आहे. तर मग कराल ना लाईक आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.